आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी आणि महत्त्वाची बातमी आहे इस्रायल इराण युद्धासंदर्भातली। तर इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचा मृत्यू झालाय आणि यावर आम्ही एका क्रूर नेत्याला ठार केलं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। खोमेनी यांच्या या मृत्यूनंतर इराण सुद्धा आक्रमक झालेला आहे। खोमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेणार असं त्यांना आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि इस्रायल आणि अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा दिलेला आहे। तसंच दुसरी मोठी बातमी आहे AIBने दिलेल्या अजितदादांच्या अपघाताच्या अहवालासंदर्भातली। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या अजित पवार विमान अपघातासंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIBचा अहवाल आता आलेला आहे। या अहवालामध्ये BSR कंपनीला क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे। त्यामुळे त्या संदर्भातल्या अधिकची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर आज भारत आणि वेस्ट इंडिज यांचा सामना आहे ईडन गार्डन्सवर। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये T20 वर्ल्ड कप 2026च्या सुपर 8 फेरीसाठी हा थरारक सामना रंगणार आहे। सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना करो किंवा मरो असा असणार आहे। जो संघ जिंकेल तो अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचं मात्र या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे। त्यावेळी याबद्दलची माहिती सुद्धा आपण याच बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। एकीकडे इराण आणि इस्रायल युद्ध भडकलेलं आहे, त्या संदर्भातले अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तसंच AIBनं BSR कंपनीला क्लीन चिट दिल्याची सध्या चर्चा आहे। त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, या संपूर्ण विमान अपघातासंदर्भात काय बाबींचा उल्लेख या अहवालात केलेला आहे ते सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याचबरोबर आज ईडन गार्डन्सवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना होणार आहे। त्यामुळे या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे। जो संघ हरेल त्याचं आव्हान संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळे करो वा मरोची स्थिती ही आहे आणि त्यामुळे आजचा सामना कोण जिंकते हे पाहणं महत्त्वाचं आहे।